आपल्याला होतो। मग आदिबंध कुठला पाहायचा तर मातेचा आदिबंध आपण बघितला पाहिजे। मग इथे आपल्याला काय दिसतं? इथे आपल्याला देवी दिसतेय, मांजरी दिसतायत, भोई दिसतायत, असं बरंच काय 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 दिसतं। मग ह्याचा तुम्ही अन्वय कसा लावणार? कुठलाही वाचक ह्याचा अन्वय कसा लावणार? आधीच ग्रेस, त्यात काहीतरी वेगळाच कंटेंट, त्यात काहीतरी भयंकर गुण, त्यात देवी, त्यात मांजरी, त्यात नख, त्यात रक्त। मग ह्याचा आपण अन्वय कसा लावणार? कवितेचं शीर्षक जरी देवी आहे ना, तरी ह्याचा आशय आहे देवीची पालखी। मग देवीची पालखी कधी निघते तर कुठल्या तरी सण उत्सवांच्या वेळी निघते। सण उत्सव ही जी गोष्ट आहे ना, सण उत्सवांची जी गोष्ट आहे, आता बाहेर सणांची सत्यकथा आहे तर त्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील। ते बरंचसं प्रबोधनात्मक पुस्तक आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, आणि बऱ्याच गोष्टींची आपल्याला नव्याने माहिती मिळेल। तर हे जे सण आणि उत्सव आहेत ना, हे त्या त्या परंपरांना आपल्या समोर मांडत असतात। आपली ही जी मिथकं असतात ना, ही मिथकं अशाच पद्धतीने कोडेड असतात। मग ह्यांचं आपल्याला करायला लागतं डिकोडिंग। मग हे डिकोडिंग करण्यासाठी आपल्याला काय कामी येतं तर प्रथा, परंपरा, सण, उत्सव। मग ही जी पालखी वाहण्याचा जो प्रकार आहे, हा जो पालखी वाहण्याचा प्रकार आपल्याला इथे दिसतो ना, तो त्याच्यातनं आपल्याला त्या काळच्या परंपरांची जाणीव होते। मग कशा परंपरा आहेत तर देवीची पालखी कोण वाहून नेत आहे तर भोई वाहून नेतात। देवींनी आतमध्ये बसताना काय घेतलंय हाती तर मांजरी घेतल्यात। मांजरी कोण आहेत? मांजरी कसलं प्रतीक आहे? मांजरींची जी मिथकं आहेत ती काय सांगतात तर मांजर हे मातृकेचं प्रतीक आहे। तर कशा मातृकेचं प्रतीक आहे तर जी संवर्धक आहे सोबतच ती संहारक आहे, अशी मातृका। मांजर ही अशी माता आहे किंवा मांजर ही निसर्गातली एकमेव अशी आई आहे, सर माझं चुकत नसेल तर एकमेव अशी आई आहे की जी जन्माला आल्याबरोबर तिचं पहिलं वेत, पहिलं बाळ खाऊन टाकते। मांजर आपल्या अनेक बाळांच्या सोबत जे जन्माला घालते ते पहिले वेत खाऊन या होई तृप्त मांजरीची जात, असं ग्रेस स्वतः बोलतात। अशा पद्धतीने ती जशी संवर्धक आहे त्यापेक्षाही कैकपट्टी संहारक सुद्धा आहे। ग्रेस आपल्या एकाच कवितेमधून वरपासून खालपर्यंत एकाच कवितेमधून काय सांगतात तर ती पोटातले जीव तर सांभाळते, पण त्या जीवांमधला पहिला जीव ती खाऊन टाकते आणि ती आपलं रौद्र संहारक भीषण रूप दाखवते। सोबतच बाकीच्या अपत्यांची जीवापाड काळजी घेते। अशी जी ती माता, अशी जी ती देवी। आता ह्या पुढेही गेल्याच्या नंतर आपल्याला तिथे काही संदर्भ दिसतात। त्या संदर्भांमध्ये आपण म्हणतो की त्यात अत्यंत सुंदर ओळी आहेत, अत्यंत सुंदर ओळी आहेत। हा देह सुकुमार बाई त्याला मायेने सोलावा, ज्याला पुरती वल्कले तोच शोभतो नागवा। प्रकृतीच्या कुशीत पुरुष हा नेहमी नागडा असतो। हे एक अत्यंत सुंदर वाक्य एका लेखामध्ये वाचल्याचं मला आढळतं। तर हे जे आहे ना की प्रकृती, मग ती कुठल्याही स्वरूपात मिळो, प्रकृती ही मातेच्या स्वरूपात सापडते, प्रकृती ही प्रेयसीच्या स्वरूपात सापडते, प्रकृती ही काय म्हणू शकू आपण त्याला लेकीच्या स्वरूपात सापडते। त्या ठिकाणी पुरुष हा नेहमीच नागडा असतो। पुरुष हा नेहमीच आपला सर्व अभिनिवेश टाकून देऊन आपल्या मूळ स्वरूपामध्ये मातेच्या कुशीत असल्यासारखा असतो। पुढे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्यात वल्कलं पांघरलेली आहेत। ही जी वल्कलं पांघरण्याची जी प्रक्रिया आहे ना, ही लोकपरंपरेमधल्या पोतराजाचं निदेशक आहे असं मला वाटतं। ह्याच कवितेत शेवटी पण काही ओळी आहेत की चिंध्या पांघरून राजा शोधे आपुले परके। आता राजा आहे ना, तो कशाला चिंध्या पांघरेल? तो राजा आहे, तो त्या जनमानसातल्या प्रतिमांचा राजा आहे, तो पोतराज आहे। पोतराज देवीची पालखी वाहणारा आहे। पोतराजाच्या ठिकाणी असलेलं जे असीम पौरुष आहे ते त्या स्त्रीत्वाला शोभेल असं आहे, त्या स्त्रीत्वाला पूरक आहे नवनिर्मितीसाठी।
स्त्रियांची आद्य देवता त्या मातंगीच्या हाती काय आहे? नागकाष्ठ आहे, खनन यष्टी आहे. मातृसत्ताक संस्कृतीतली सर्वात एक मोठी मातृदेवता आपण हिला म्हणू शकू, मातंगी. मग ह्या मातंगीच्या हाती नागकाष्ठ आहे. त्या खननयष्टी, खननयष्टी म्हणजे काय तर जमीन उकरण्यासाठी. पूर्वी नांगर संस्कृतीचा शोध नव्हता, नांगर संस्कृतीच अस्तित्वात नव्हती, नांगराचा शोध नव्हता. मग बायका शेती कशा करायच्या तर एक काठी असायची किंवा काही दगडं असायची, त्याच्याने जमीन खणून 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 शेती व्हायची. मग ह्या प्रमुख स्त्रीच्या हाती, ह्या प्रमुख गणिकेच्या हाती असलेली जी खनन यष्टी, यष्टी म्हणजे गाडी अशी असायची, तिला नागफणी असायची वरतून. ती नागफणीच का? नागफणी ही पौरुषाचं प्रतिनिधित्व करते. नाग हा पौरुषाचं प्रतीक आहे. त्याचबरोबर वृष, बैल हा सुद्धा पौरुषाचं प्रतीक आहे. तर ह्या स्त्रीच्या हाती खननयष्टी आहे, ती त्या क्षेत्राची साम्राज्ञी आहे. क्षेत्र म्हणजे काय? जिथे बी पेरल्या जाते ते क्षेत्र. नवनिर्माणाच्या जमिनीची किंवा नवनिर्माण ज्या ठिकाणी केल्या जातं त्या क्षेत्राची साम्राज्ञी म्हणून मातंगी या ठिकाणी आपल्याला दिसते. जिच्या हाती खननयष्टी आहे ती मातंगी ह्या सर्व स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. मग त्या साम्राज्ञीला, क्षेत्राच्या अधिपती असलेल्या, क्षेत्राची मालकीण असलेल्या, क्षेत्राची साम्राज्ञी असलेल्या स्त्रीलाच अधिकार आहे त्या क्षेत्राचा. त्या क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीचं बीज पडावं, कुठल्या पद्धतीचं बीज यावं, ते कसं यावं ह्याचा अधिकार असलेली, ह्याबद्दल सगळ्या गोष्टी ठरवणारी एकमेव सार्वभौम साम्राज्ञी म्हणजे मातृका, जिचा उल्लेख या देवीमध्ये आलेला आहे. त्यामुळे ही मातृका चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते की आपल्याला कुठल्या पद्धतीच्या गोष्टी पुढे कॅरी करायच्या आहेत. हे कुठं दिसतं आपल्याला? हे शेवटच्या काही ओळींमध्ये आपल्याला जाणवतं की काही तोडलेली बोटे, काही मोडलेल्या नावा, उभ्या उभ्याच लागला त्यांचा देवींना सुगावा. ह्या अधिकारवाणीचा इथे जो ग्रेस उल्लेख करताहेत त्या अधिकारवाणीने इथे देवी म्हणते आहे किंवा त्या मातृका म्हणतात. आणि दरवळले पाणी थेट ओलांडून घाट, भव्य शैलीने चुंबिले त्यांनी देवींचे ललाट. देवींच्या या अधिकार क्षमतेचा, देवींच्या या निर्माण क्षमतेचा खुद्द निसर्गानेही केलेला हा पुरस्कार आहे. हे आपल्याला कुठून कळतं तर हे आपल्याला कळतं आदिबंधामधून, मातेच्या आदिबंधामधून. ह्याकरिता आपल्याला मिथकांचा मागोवा घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर आता मी पहिले म्हटलं होतं की मी मिथकांच्या 2 गोष्टी सांगेन, पण आपल्याला वेळच पुरला नाही. गोष्टींच्या ऐवजी मी कविताच ऐकवली आणि मला दिलेला जो वेळ आहे त्या वेळेच्या अधीन राहून, कारण माझ्या नंतरही 2 ज्येष्ठ वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की मी इथे थांबावं आणि काही प्रश्न उत्तरं आपण घेऊयात. त्या अनुषंगाने अजून थोडी चर्चा करू शकतो. काही आपले विशिष्ट प्रश्न असतील तर प्लीज विचारा. कृपया निसंकोच प्रश्न विचारा. काय जे येतंय डोक्यात, काय वाटतंय?
हां हां. ह्या अरे यार, हा बंद पडला आता. दीदीनी आत्ता प्रश्न विचारला, माझा आवाज जातच नाही शेवटपर्यंत. हिनी आत्ता एक छान प्रश्न विचारला की साती आसरांबद्दल माहिती सांगितली तर तिच्या कुणा नातेवाईकांच्या अंगात साती आसरा येतात म्हणे. आता आणि त्यात ती जेही काही सांगते तर ते सगळ्यांना ऐकावं लागतं आणि ती सगळ्यांना त्या फेजमध्ये असताना असं ट्रीट करते की सगळे तिची बाळं आहेत आणि ते सगळ्यांना ऐकावंच लागतं. मग हे चूक आहे का बरोबर आहे, हा तिचा महत्त्वाचा प्रश्न होता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की अंगात येतात म्हणजे काय, कुठून येतात, असं म्हणजे इथून 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 कुठून कशा येतात, अंगात येतात म्हणजे काय. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या मानसिक असुरक्षिततेमधून आलेला जो त्याचा एक काय म्हणू शकू त्याला प्रभाव आहे असं मला वाटतं. बुलबुलैया पाहिलंस तर त्यात गंमत कशी आहे की एक काही मानसिक आंदोलनं असतात काही. ह्याबद्दल मी काही विशेष जाणकार नाही आहे, आपल्याला राणा सर ह्यावर अजून चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पण तरीही कसं असतं की एखादी गोष्ट खूप जास्त काळासाठी सप्रेस होते आहे तर मग ती कुठंतरी वेंट आउट होणं गरजेचं असतं. कुकर लावलाय, कुकरच्या त्या वॉलला काहीतरी आतमधनं अडकलंय, काहीतरी झालंय, तो कुकर फुटणारच आहे. ते अडकलं नाही पाहिजे ह्याची जबाबदारी आपण घ्यायला हवी. मग हे या लोकांना आता तुझ्या आधीची पिढी, आपल्या एक आधीची पिढी जी आहे त्या प्रत्येक वेळेला बायकांना आणि स्पेशली बायकांना बोलायला जागा नसते. बायका